आश्चर्यकारक घटना. सांगली एसटी बसमध्ये घोणस साप आढळल्याने प्रवाशांमध्ये खळबळ. सकाळपासून धावत होती बस आणि वाहकाच्या सीटखाली लपून बसला होता साप. ही एक आश्चर्यजनक आणि धक्कादायक घटना आहे. विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक 26 जून रोजी सांगली एसटी आगारातून मिरज मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमध्ये घोणस जातीचा साप आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही बस सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत सांगली मिरज मार्गावर नियमित फेऱ्या मारत होती. दुपारी सुमारे 4च्या सुमारास मिरज एसटी स्थानकात बसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाला वाहकाच्या सीटखाली घोणस जातीचा साप दिसून आला. यानंतर तात्काळ कारवाई करत सापाला सुरक्षितरित्या पकडण्यात आले. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणालाही इजा झाली नाही. प्राथमिक अंदाजानुसार हा साप सकाळपासूनच बसमध्ये असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार बस अनेकदा सांगली एसटी आगारातील झाडीझुडपाच्या परिसरात उभी केली जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळी झुडपातून साप बसमध्ये शिरला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बसची स्वच्छता अत्यावश्यक असताना आगारात पाण्याची सुविधा अपुरी असल्याची माहिती समोर येत आहे. सफाई कर्मचारी बादलीतून पाणी घेऊन केवळ वरवरची स्वच्छता करत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच वॉशिंग मशीन जवळील पाणी पुरवठा सध्या बंद असल्याची चर्चा आहे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की जर बसची सखोल स्वच्छता झाली असती तर हा प्रकार आधीच उघड झाला असता. याशिवाय आगार परिसरात वाढलेली झाडी झुडपे आणि साचलेले पाणी यामुळे सापांसारख्या प्राण्यांना आश्रय मिळत असल्याने तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी होत आहे. ही घटना निश्चितच आश्चर्यजनक असून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एसटी आगारांची स्वच्छता, देखभाल आणि नियमित तपासणी करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे.